संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड्याला अखेर फाशी होणार. सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय. आताची सर्वात मोठी बातमी समोर आली. बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड्याला सर्वोच्च न्यायालयाने झटका दिला आहे. वाल्मिक कराड्याने दाखल केलेली पुनर्विलोकन रिव्ह्यू पिटिशन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड गेल्या 1.5 वर्षापासून अटकेत आहे. जामीन मिळवण्यासाठी तो अनेक प्रयत्न करीत आहे. जिल्हा सत्र न्यायालयात, उच्च न्यायालयात त्याने अनेक कारण सांगून जामिनीसाठी प्रयत्न केले, परंतु त्याला जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे जामिनासाठी त्याने सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे ठरवले. मात्र त्याने दाखल केलेली पुनर्विलोकन रिव्ह्यू पिटिशन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. वाल्मिक कराड याच्या वतीने जामिनासाठी याचिका करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने आधी जामिनासाठी नकार दिला, त्यानंतर कराडच्या वतीने पुनर्विलोकन याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने देण्यास नकार दिल्याने वाल्मिक कराड्याला मोठा धक्का समजला जात आहे. ज्या आदेशाचे पुनर्विलोकन मागितले आहे त्यामध्ये नोंदणीवरून स्पष्ट दिसणारी अशी कोणतीही त्रुटी नाही, ज्यामुळे त्यावर पुनर्विचार करण्याची आवश्यकता भासेल. त्यामुळे न्यायालयाकडून याचिका फेटाळण्यात आल्याचे सांगितले जात आहे.